नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रकरण पैसा यामध्ये पैशाचे गुणधर्म हा घटक अभ्यासायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या गुणधर्म पुढील मुद्द्यावरून स्पष्ट करता येते। तर कुठले मुद्दे आहे ज्यावर पैशाचे गुणधर्म अवलंबून आहे। पहिला आहे सार्वत्रिक स्वीकार्यता। तर सार्वत्रिक स्वीकार्यता म्हणजे पैसा अशी वस्तू आहे की याचा सर्वच ठिकाणी स्वीकार केला जातो। स्वीकार करून तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो। आज आपण पाहतो की भारतामध्ये कागदी चलन आणि भारताचे जे चलन आहे ते रुपयामध्ये आहे आणि ते सर्वत्र स्वीकारले जात आहे। आज देशाच्या 29 राज्यांमध्ये एकच चलन चालते आणि ते स्वीकारकृत आहे, कारण ते भारताच्या रिझर्व्ह बँकेने तयार केलेलं आहे। म्हणून पैशामध्ये सुद्धा सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असणं फार गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा गुणधर्म विभाज्यता। आता पैसा म्हटलं की यामध्ये विभाज्यता असणं फार गरजेचं आहे। छोट्या छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे मूल्य विभाजन करणं खूप सोपं जाते। देशामध्ये पैशाचं विभाजन झालेलं आहे। छोट्या छोट्या व्यवहारासाठी 5 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचं चलन किंवा नोट तयार झालेलं आहे। तर हे कशासाठी झालेलं आहे की आपल्याला व्यवहार करणं सोपं जावं, कारण कुठल्याही वस्तूचं मूल्य लावून त्याचं विभाजन करणं आपल्याला कठीण जाणार नाही। त्यानंतर टिकाऊपणा। आता पैसा हा टिकाऊ असला पाहिजे आणि म्हणूनच हा गुणधर्म असल्याशिवाय चलनी नोटा आणि नाणे दीर्घकाळ पुन्हा पुन्हा वापरता येते। म्हणून जे नोट तयार झालेलं आहे त्यासाठी वापरण्यात आलेला जो कागद आहे तो कागद चांगल्या गुणवत्तेचा असतो। त्यामुळे आणि काही कालांतराने कागदी नोटा जर खराब होताना दिसल्या तर त्याचं नवीन नोटामध्ये रूपांतर होते। तसेच नाणे सुद्धा मजबूत असतात, ते दीर्घकाळ चालतात, ते खराब होत नाही। म्हणून चलन हे टिकाऊ असलं पाहिजे, त्याशिवाय चलनाला महत्त्व येणार नाही। कारण चलनाचा वापर आपल्याला कुठेही करावा लागतो, त्यामुळे चलनासाठी वापरण्यात येणारा जो कागद आहे तो योग्य असतो आणि चांगला असतो। त्यानंतर सुयोज्यता। पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता यावी, त्यामुळे देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारे संदिग्धपणा टाळता यावा, यासाठी पैसा हा जेव्हा निर्माण होतो तेव्हा प्रत्येक चलन हे वेगवेगळ्या रंगामध्ये छापले जाते। आता तुम्हाला माहीत आहे की 500चं नोटचा कलर कोणता आहे, 100च्या नोटेचा कलर वेगळा असतो, त्याचा आकार वेगळा असतो, 50च्या नोटेचा आकार वेगळा असतो। आता देशामध्ये नोटबंदी झाली त्यानंतर चलनाचा आकार लहान झाला, त्यामध्ये 500चे नोट
नोटीचा कलर, 100च्या नोटीचा कलर. कारण हे त्यासाठी असते की लोकांना कुठल्याही प्रकारची चलन ओळखण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही. आज देशामध्ये दुरून जरी दाखवलं तरी लोक कुठलं चलन किती रुपयाचं आहे हे आपल्याला सहजपणे सांगू शकते. आणि कुठलाही व्यक्ती ज्याला त्या चलनाची ओळख झाली असेल तो व्यक्ती त्या चलनाला योग्यरित्या ओळखू शकते की हे 500चं चलन आहे, हे 100चं आहे, 50चं आहे, 20चं आहे. म्हणजे हे कशासाठी आहे की लोकांच्या देवाणघेवाणामध्ये कुठल्याही प्रकारे लोकांना संदिग्धपणा येऊ नये आणि संदिग्धपणा टाळता यावं यासाठी पैशासाठी सुयोग्यता हा गुणधर्म पैशामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर वहनीयता. पैसा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या सोयीनुसार वाहून नेता यावा. त्याच्यामध्ये वहनीयता हा गुण असणं फार आवश्यक आहे. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला आपल्या सोयीनुसार चलन वाहून नेता आलं पाहिजे. आज देशामध्ये जे नवीन चलन निर्माण झालं ते इतकं सोयीस्कर आहे की आपण आपल्या खिशामध्ये योग्य प्रकारे वाहून नेऊ शकतो. कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आपल्याला अडचण येत नाही. म्हणजेच कागदी चलन हे एक चांगल्या प्रकारे वाहून नेण्याचं काम करू शकतो आणि त्यामुळेच चलनाचा आकार हा त्याप्रमाणे करण्यात आलेला आहे. त्यानंतर 6वा जो गुणधर्म आहे तो आहे एकजन्सीपणा. आता पैशामध्ये एकजन्सीपणा असणं खूप गरजेचं आहे. ज्या नोटा ज्या कलरच्या असेल त्या सारख्या असल्या पाहिजे आणि एकसारख्या असल्या पाहिजे. त्यामध्ये कुठलाही फरक नसावा. फक्त ज्या नोटा असेल त्या प्रत्येक नोटेचा सिरियल नंबर जो असतो तो वेगवेगळा असतो, परंतु त्याचा आकार, रंग, रूप, वापरला गेलेला कागद हा एकजन्सी असला पाहिजे. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुण वैशिष्ट्यामुळे एकजन्सी दिसतात. तर अशा प्रकारे पैशाचे गुणधर्म आपल्याला सांगता येईल. असे 6 गुणधर्म पैशामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय पैशाला पाहिजे त्या प्रमाणात योग्य ते स्थान मिळणार नाही. म्हणून पैशामध्ये हे 6 गुणधर्म असणं फार आवश्यक आहे. याशिवाय पैशाला महत्त्व प्राप्त होणार नाही. तर यावर आपल्याला असा गृहपाठ विचारला जातो की पैशाचे गुणधर्म सविस्तर स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाचे कुठले गुणधर्म आहे याबाबत सविस्तर असा अभ्यास केला. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि अशी आशा करतो की तुम्ही खरंच हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.